ऑस्ट्रेलियात येण्याचा डिसिजन का घेतला पार्ट 2. नमस्कार, मी अश्विनी. मी राहते ऑस्ट्रेलियामध्ये आणि इथे आलेले अनुभव तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ थ्रू शेअर करत असते. इथे कसा स्ट्रगल आहे, किती पैसा आहे, वातावरण कसं आहे, इथली लोक कशी आहेत, तुम्हाला काय एक्सपिरियन्स येतो, ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ थ्रू शेअर करत असते. तर असंच मी काल परवा एक व्हिडिओ शेअर केला की माझं इंडियातलं लाईफ कसं होतं, आफ्रिकेत असतानाचं लाईफ कसं होतं याबद्दल मी थोडक्यात सांगितलं. बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की तू का सांगते हे सगळं, काय एक्सप्लेन करते. तर महत्वाची गोष्ट म्हणजे मी एक कंटेंट क्रिएटर पण आहे. जेव्हा मला एखाद्या टॉपिकवरती किंवा एखाद्या गोष्टीवरती जास्त प्रश्न विचारले जातात त्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवते. आणि कारण मला माहिती असतं जितके जास्त प्रश्न त्या टॉपिकवर येत आहेत म्हणजे व्ह्यूज तितके जास्त येणार. आणि हे कंटेंट क्रिएशन असतं, यातून सुद्धा पैसे मिळतात. त्यामुळे यामध्ये मी व्हिडिओ बनवते. माझाही फायदा आहे आणि लोकांचाही फायदा आहे. मला आवडतं बोलायला, मला आवडतं शेअर करायला, महत्वाची गोष्ट. त्यामुळे मी शेअर केलं. आणि दुसरी गोष्ट, खूप अशा कमेंट असतात की मी ड्रायव्हर आहे, मी क्लीनर आहे, मग मी ऑस्ट्रेलिया येऊ का, आणि मग तुम्ही कोणता जॉब करताय, असं भरपूर प्रश्न येतात. मग त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी मी त्यांना सुरुवातीपासून सांगितलं. असे मी बरेच व्हिडिओ बनवले ज्यामध्ये मी इथे कसं यायचं, किती काय डॉक्युमेंट्स लागतात, कसा जॉब मिळतो, ह्याबद्दल मी भरपूर व्हिडिओ बनवले. पण लोक ते व्हिडिओ नाही बघत. आणि जेव्हा मी काही असं शेअर करते त्याच्या खाली येऊन कमेंट करतात की जॉबबद्दल माहिती दे. किती माहिती देणार जॉबबद्दल? सगळ्यात महत्वाची गोष्ट, विजा महत्वाचा आहे. विजा अप्लाय करा. विजासाठी इंग्लिश महत्वाचं आहे. तुमचे सगळे बाकीचे डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत. मी भरपूर व्हिडिओ बनवले, तुम्ही स्क्रोल करा. आता महत्वाची गोष्ट, आजचा पार्ट 2, ज्यामध्ये मी सांगणार आहे की आम्ही ऑस्ट्रेलियाला का आलो. जेव्हा इंडियामध्ये होतो ना तर पगार भरपूर होता, हेल्पर होते, सगळं छान होतं. आम्हाला छान छान कॉलनीमध्ये राहायला मिळायचं. ज्या ज्या ठिकाणी ट्रान्सफर शिफ्टिंग झालं त्या ठिकाणी कंपनीची कॉलनी असायची, मोठी मोठी घरं असायची, सुंदर घरं असायची, सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळं प्रॉपर असायचं. त्यामुळे कधी इंडियामध्ये नेहमी अशी छान लाईफ होती. पण प्रॉब्लेम असा असतो ना, तुमचा माणूस तुमचा राहत नाही. जेव्हा इंडियामध्ये असे मोठ्या पोस्टवरचे जे पुरुष असतात त्यांना फॅमिली लाईफ एन्जॉय नाही करता येत. ते नेहमी कामामध्ये बिझी असतात. तिथे माझ्या हस्बंडला फक्त संडेला सुट्टी असायची आणि ती पण फक्त नावाला. आणि ऑफिस आवर्स हे पण नावालाच असायचे. ऑफिस नंतरही ऑफिसचं काम असायचं आणि नेहमी काहीतरी महत्वाचं काम चालू असतं, घरामध्ये काहीतरी डिस्कशन चालू असतं. आणि त्यावेळेस नेमका कुठला तरी कॉल यायचा आणि माझे हस्बंड बाजूला जाऊन फोनवरती बोलायचे, कधीतरी ईमेल करत असायचे. म्हणजे ऑफिस नंतरही ऑफिसचं काम करायचे. त्यांना लाईफ एन्जॉय करताच येत नव्हती. आणि हे माझे हस्बंड नेहमी नोटीस करायचे. आणि त्यांचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं ऑस्ट्रेलियाला जायचं, कारण ते मायनिंग इंजिनियर आहे. मायनिंग इंजिनियरचे भरपूर जॉब्स हे ऑस्ट्रेलियामध्ये असतात आणि त्यांना सॅलरी पण चांगली असते इंडियाच्या तुलनेमध्ये. म्हणून त्यांचं स्वप्न होतं की इथे आल्यानंतर मला फॅमिली लाईफ एन्जॉय करता येईल, कारण इथे वर्क लाईफ बॅलन्स आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही आफ्रिकेला गेलो, आफ्रिकेला सगळं छान होतं. इंडियातून भाजीपाला यायचा आमच्यासाठी, अक्षरशः सगळं छान होतं. मी जुने व्हिडिओ जर तुम्ही स्क्रोल केले माझे तर तुम्हाला दिसतील. मी काल परवाच माझ्या फेसबुकवरती तो व्हिडिओ शेअर केलाय परत एकदा, की सगळं कंपनीचे, मेड पण कंपनीची, कुक पण कंपनीचा, किराणा पण कंपनीचं, घर पण कंपनीचं, सगळं कंपनीचं. आम्हाला इंडियामध्ये जर जायचं असेल तर इंडियाचं जायचं यायचं फ्लाईटचं तिकीट पण कंपनीचं. हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर त्याचे पण पैसे कंपनी देणार. पेट्रोल टाकायचं ते पण कंपनीचं, गाडी कंपनीची, सगळं कंपनीचं. इतकं सगळं असूनही म्हणजे पूर्ण पगार सेव्ह व्हायचा. 1 रुपया त्यातला काढायची गरज नाही. फक्त जे काही ईएमआय असतील किंवा इन्शुरन्स वगैरे असतील अशाचेच पैसे त्या पगारातून कट व्हायचे. बाकी आम्हाला काही खर्च करायची गरज पडायची नाही. छोटे मोठे खर्च आम्ही करायचो. माझ्या हस्बंडचं मोबाईलचं बिल पण कंपनी पे करायची. एवढं सगळं असताना पण आम्ही आफ्रिका सोडला, कारण आफ्रिकेमध्ये सुद्धा तेच इंडियासारखं सेम कल्चर होतं की ऑफिस आवर्स नंतरही माणसाला काम करावं लागायचं. मग तो पैसा काहीच कामाचा नाहीये. फॅमिली जर घरातला करता पुरुष तुमच्यासोबत नाहीये तर मुलंही एन्जॉय नाही करू शकत आणि बायको पण एन्जॉय नाही करू शकत. आणि आम्ही आमच्या मुलांना तिथे नेलं नव्हतं, कारण आफ्रिका हा थोडा गरीब देश आहे. जे लोक शहरात राहतात ना आफ्रिकेमध्ये ती गोष्ट वेगळी आहे, पण मायनिंग इंजिनियर खेड्यात राहतात आणि तिथे आजूबाजूला सगळेच आफ्रिकन लोक आहेत. तुमच्या आजूबाजूला इंडियन बोटावर मोजण्यात किंवा नाहीच अजिबात. तर तुम्ही जर जुने व्हिडिओ बघितले माझे स्क्रोल करून तर तुम्हाला नक्की त्यामध्ये दिसतील. आणि एवढं सगळं असताना पण ते सोडून मी इथे आलं फक्त वर्क लाईफ बॅलन्समुळे. इथे आम्ही सगळी कामं स्वतःची स्वतः करतोय आणि तरी देखील आम्ही खुश आहोत, कारण आम्ही मुलांनाही वेळ देऊ शकतोय. आणि मी पण आता जॉब करते. पहिले मी जॉब करायची नाही, कारण दोघं बिझी असलो तर मुलांकडे कोण बघणार.